विद्यापीठे ही केवळ शिक्षण संस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये, तर संशोधन, नवाचार आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्रे व्हावीत। त्या दृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्याअंतर्गत सुरू केलेले चक्र हे उपयुक्त ठरेल। आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था यामधून निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र चक्र चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर, नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर, प्रति कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकोंफ आदी यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महाराष्ट्राने वैद्यकीय शिक्षणात चांगली प्रगती केली आहे। प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे असा विचार असून गेल्या 2 वर्षात शासकीय 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत। आरोग्य विज्ञान विद्यापीठाने गेल्या 25 वर्षात चांगले काम केले आहे। जगातल्या विद्यापीठाप्रमाणेच आपली विद्यापीठे स्वयंपूर्ण होत आहेत। त्यासाठी असे प्रयोग गरजेचे आहेत। वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आले आहे, मोठे बदल होत आहेत, नवे तंत्रज्ञान येत आहेत। अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पायाभूत सुविधांचा लाभ सामान्य माणसाला झाला पाहिजे। राज्यातील 13 कोटी नागरिकांच्या आरोग्याची काळजी आपण घेत आहोत, त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि तालुकास्तरीय उपकेंद्रांनी या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली पाहिजे, असे त्यांनी सांगितले। असे केल्यास खऱ्या अर्थाने जिल्हास्तरीय यंत्रणांना संशोधन आणि इतर बाबींकडे लक्ष देता येणे शक्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या 150 दिवसांच्या कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले। कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यापीठाने केलेल्या उपक्रमांबाबत आणि चक्रविषयक माहिती प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली। प्रास्ताविकात कुलगुरू लेफ्टनंट जनरल कानेटकर यांनी प्रधानमंत्री यांच्या विकसित भारत संकल्पनेनुसार विद्यापीठाने काम सुरू केले असल्याचे सांगून चक्र आणि उत्कृष्टता केंद्र निर्मितीबाबतची माहिती दिली। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक